श्री स्वामी समर्थ. नमस्कार. चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. महाराजांना त्रिवार वंदना करून आजची महत्त्वाची माहिती सांगण्यास सुरुवात करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जी 2 वाक्य मी आपणास सांगणार आहेत ती इतकी घातक आहेत की जी ही व्यक्ती वाक्य बोलते आणि अंमलात आणते, तिच्या आयुष्यात तिची बर्बादी सुरू होते. तुम्हाला तर आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल, प्रगती करायची असेल तर या 2 वाक्यांना आपल्या डिक्शनरीमधून आजच काढून टाकावे. दिसायला जर ही वाक्य खूप साधी वाटत असतील, परंतु तुम्ही त्याचा खोल जाऊन विचार करा आणि तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच ही 2 वाक्ये तुमच्यासाठी किती घातक आहेत. पहिले वाक्य आहे म्हणजे मला हे काम करायचे आहे पण मी उद्यापासून करेल. मित्रांनो, तेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि ती गोष्ट तुम्ही उद्यापासून करेल हे तुम्ही बोलता, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही ठरवलेलं असतं की हे काम मी कधीच करणार नाही. परंतु बघा, तुम्ही आतापर्यंत किती कामे व किती गोष्टी ठरवल्या होत्या आणि बोलला होतात की मीही या काम उद्यापासून करेल, परंतु तुम्ही त्यातील किती गोष्टी करू शकलात आणि किती गोष्टी तुम्ही केल्या आहेत. मला वाटते की 10 पैकी एखादं काम तुम्ही देखील केलं असेल. मित्रांनो, याचे कारण म्हणजे जेव्हा आपल्याला आपल्या मनाला एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा आपले मन हे काम पुढे ढकलते. हा मनाचा स्वभाव असतो. त्याला एखादी गोष्ट कम्फर्ट झोनच्या बाहेर दिसली की तो ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आजपासूनच मित्रांनो, मनाचा हा स्वभाव ओळखा आणि मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली असेल तर ती लगेच करायला सुरुवात करा. उद्यावर ढकलून देऊ नका. तुम्ही लगेच कसं शक्य आहे ते शक्य तुम्ही एक युक्ती सांगते, ते तुम्ही जे पण काम करायचे आहे ते 5 मिनिटे का होईना करा. उदाहरणार्थ, एखादे पुस्तक वाचायचे असेल तर एखादं पान आजच वाचून काढा. व्यायाम करायचा असेल तर 5 पुशअप तरी काढा किंवा या 5 मिनिटापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता. हेतू हा आहे की तुमच्या कामाची सुरुवात होते आणि तुमच्या मनाला एक सिग्नल जातो की मी या कामाला सुरुवात केली आहे आणि पुढील काही दिवसात हे काम मला पूर्ण करायचे आहे. मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघा. काहीच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. आता दुसरे वाक्य आहे ते म्हणजे मी जे काही करेल ते परफेक्ट करेल. मित्रांनो, या परफेक्टच्या नादात खूप लोक कामाला सुरुवातच करत नाहीत. त्यांना सर्व काही परिपूर्ण हवे असते. त्यांना परफेक्टची परिस्थिती काही येत नाही आणि तंटे कामाला सुरुवात करत नाहीत. जगातील श्रीमंत माणूस यांनी ॲमेझॉन या कंपनीची सुरुवात एका गॅरेजपासून केली होती आणि तुम्हाला माहीत असेल, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याने आपल्या करिअरची सुरुवात TV कलाकारापासून केली होती. तर अक्षय कुमार तर बँकॉकमध्ये वेटर म्हणून काम करत होता. असे अनेक या लोकांनी कधी परफेक्टची कधीच वाट पाहिली नाही. जिथे होते तिथून त्यांनी सुरुवात केली म्हणून आज ते इथे पोचले आहेत. त्यामुळे मित्रांनो, परिस्थिती अनुकूल होण्याची कधीच वाट पाहू नका. जे काही आहे तुमच्याकडे त्याचा वापर करून सुरुवात करा. कुठे चुकत आहे, कुठे सुधारणा करायची आहे ते नक्की, पण जर आपण वेळ पाहत बसलो तर वेळ निघून गेलेली असेल. मित्रांनो, ही होती 2 वाक्य ज्यामुळे आयुष्यात लोक यशस्वी होण्यापासून अडवले जातात. तुम्ही ही 2 वाक्य आजपासून तुमच्या डिक्शनरीतून कायमची काढा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.